पहिला चेंडू मात्र निर्धाफेकी करते, मात्र शुभम गोलंदाजी मार्क पाहतोय आपण. समोर एक मोठा फलंदाज आणि स्टेट आउट ग्राउंड खेळलेला फटका, गॅप सिलेक्शन होतं इथे. हा चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, चौकार. धन्यवाद. तसेच संजयनगर ग्रामस्थ मंडळ आपण ज्ञानेश्वर वाघचौरे, कृष्णा वाघचौरे, तसेच वसंत पवार, बाबल्या प्रभाकर वाघचौरे, रमेश मोकणे आणि सुरेश वाघचौरे केसीचं पाहतोय आपण. बाद घोषित केलाय पंचांनी. पहिला हादरा बसतोय लोबेवाडी संघाला. घर त्यांच्या पारीचा अंत होतोय आणि पुढील फलंदाज जातोय मैदानामध्ये. सचिन का? सचिन आणि वदप संघातील नंदू वाघमारे आपण स्टेजचे संपर्क साधा. या कर्जत विभागातील मात्र नक्कीच एक खजिनदार नियुक्ती पदावरती आहेत ते मात्र नंदू वाघमारे आणि असिस्टंट कमिटीचे सदस्य मात्र अक्षय पवार सुद्धा इथं आहेत. तसेच रघुनाथ वाघमारे, तसेच सर्व टीम गोरकामत आपण येऊन इथं विराजमान व्हायचे. विजय पवार, तसेच रमेश पवार, आपली सर्व टीम आपण इकडे यायचं आहे. काय क्लास पाहतोय आपण इथे. दत्ता लोबी कोणी मारला? सचिन या फलंदाजाने 2 धावा मात्र कन्वर्ट केल्यात. दापलक जाऊन पोहोचलंय 6 अंकावरती. तिन्ही वाडीतील ग्रामस्थ मंडळांना मी जर इथे असतील आपली टीम तर आपण स्टेजवर येऊन विराजमान व्हायचंय. इथं क्रॉस द लाईन खेळला फटका, हलकाचा पुश केलाय. काय क्लास पाहतोय आपण सचिन. आणि हा खराब फेकी, परंतु बॅकअप चांगलं बुवा यांनी दिलं आणि आता हा चौकार मिळाला असता. धावसंख्या पाहतोय आपण दापलकावरती 8. ज्ञानेश्वर वाघचौरे आणि सुरेश वाघचौरे, भगवान वाघचौरे आपण या. थोड्याच वेळात इथं नक्कीच बक्षीस वितरण समारंभ पार पडणार आहे. आणि नक्कीच जर पाहतोय आपण दत्ता यांच्या पारीचा अंत होतोय. एक मोठा फलंदाज मात्र बॅक टू पेलर मध्ये येतोय. पाहिलं गेलं तर धावसंख्या पाहतोय एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 8 लोबेवाडी संघाची धावसंख्या. गोलंदाज मार्कवरती अजय, लेफ्ट हँड गोलंदाज पाहतोय आपण. सामोरे फलंदाज आहे सचिन का? सचिन कोण नाव कोरणार? थोडासा लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. इथं पंचांनी निश्चित केलाय 1 धावच तर ती समाधान.
तर दुसरी धाव मात्र झाली असती परंतु थांबवले उत्तम पादेऱ्याने. फायनलमध्ये मलाही एखादा फटका खेळून दे, एखादा षटकार आला फायनलच्या सामन्यामध्ये उत्तम पादेरे यांच्या नावावरती कोरला जाईल. बऱ्याच कालावधीनंतर मात्र संघामध्ये पदार्पण केले उत्तम पादेरे यांनी. सराव तेवढा नाही परंतु पाहूया आता नांदखोळा जांभूळवाडी ह्या मैदानावरती सुद्धा मात्र प्रथम क्रमांकावरती नाव कोरलं होतं तोच संघ लोबेवाडी. आणि इथं उत्तम पादेराने काहीच चालवले आहे. धाव झाली असती अगोदर धावला असताना आपण कुठेतरी चाणक्य नीते खेळणं गरजेचं होतं. निर्धाव चेंडूची सांगता होते. एक फुकटची विकेट मात्र बहाल केली जाते. इथं लोबेवाडी संघाची उत्तम पादेर यांच्या पारीचा अंत होतोय. आणि काय फटका, अप्रतिम फटका पाहतोय आपण सचिन याच्या बॅट मधून. सचिनच्या बॅट मधून का मी स्ट्राईक घेतली हे दाखवून देत असताना मात्र सचिन या चौकाराच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 13 या अंकावरती. आणि नंदू वाघमारे पाहिलं गेलं तर 12-1च्या दरम्यान काय कॉमेंट्री करत होते. टोक डीजे आणि काय फेकाफेकीत चालले मोहपाडा सारखे. चला नेक्स्ट फलंदाज मैदानामध्ये रवाना व्हायचंय. धावा किती घ्यायचं पंच? पंच आम्हाला आकडा सांगा धावांचा. 4 का? नेक्स्ट फलंदाज जायचंय मैदानामध्ये. नवीन फलंदाज जायचे. बाद नाही ना? ओके. जा जा जा. नाही जाऊन दे जाऊन दे. या स्पर्धेचं वैशिष्ट्य पाहतोय आपण इथे. आजचा 6वा दिवस आणि 6व्या दिवसात 6व्या चषकासाठी आपण गेलो होतो परंतु सर्व दुकाने धुलीवंदन असल्या कारणाने बंद होती. त्यामुळे एक साधा चषक आहे 6व्या क्रमांकाचा. नक्कीच इथं नंदू वाघमारे यांना मात्र पोरं चिडवताना दिसतात कारण कॉमेंट्री करताना मात्र जबरदस्त एक डायलॉग त्यांचा फेमस झालाय ठोक डीजे. परंतु हा ठोक डीजे ठोक आता हवा कोणाची ह्या मैदानावरती मोहपाडा की लोबेवाडी हे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तमाम आपले एक जबरदस्त समालोचक आताशे जागे झालेत. फायनलचा मला तर वाटतं की त्यांनी थोडंसं सहकार्य करावं. फायनलचा शेवटचा सामना आहे तर आपण नक्कीच आपल्या मधुर आवाजामध्ये प्रेक्षकांची मनं जिंकावी. बॉलची पूर्तता करायची. सह आयोजक विनय पवार सहकार्य
आणि इथं स्टेट ऑन ग्राउंड खेळलेला फटका, काय फलंदाजी आहे, अप्रतिम फलंदाजी. आणि तर बाद घोषित केले. दुसरी धाव घेताना मात्र बाद होतोय. नक्कीच एक धाव ॲड करायचे स्कोरर. एका धावेच्या मदतीने मात्र धापलक जाऊन पोहोचलंय 2200 अंकावरती. 23 धाव्यांची गरज विजयासाठी. या स्पर्धेचं नियमित कंपल्सरी चेसिंग असेल आणि रुपेश गायकवाड याच्यानंतर समालोचन करतील. एक जबरदस्त आवाज आहे आपल्यापर्यंत ऐकायला मिळेल. थँक्यू डीजे. तमाम क्रीडा रसिकांचं आपण सहर्ष स्वागत करूया. संजय नगर गौर कामत चषक ही आजची शेवटची रात्र आणि या शेवटच्या रात्रीमध्ये शेवटचा फायनलचा थरार तमाम क्रीडा रसिक पाहतात. अगदी क्रिकेटचे दर्द रसिक पहाटेपर्यंत या मैदानामध्ये या सामन्यांचा आनंद घेतात. त्या सर्व क्रिकेट रसिकांचं तसंच बरेचशा महिला आहेत त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्षमय करूया स्वागत. फायनलचा थरार प्रेक्षकांच्या भेटीसाठी आला. एका बाजूला आहे स्वर्गीय आकाश स्मृती मोहोपाडा, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळेल लोभेची वाडी. सामन्याचं एक सत्र झाले समाप्त. धाव फलकावरती धावा टार्गेट सेट करण्यात आलंय ते 12 चेंडू आणि 23 या धावसंख्येची गरज आहे टीम मोहोपाडा या संघाला. आपण पाहतोय सलामीची जोड साखळी मैदानात दाखल झाली. एका बाजूला आपण पाहतो शुभम नाईक, तर त्याच्या समवेत आपल्याला दुसरा बॅट्समन पाहायला मिळतोय प्रशांत. ही जोड साखळी मैदानात दाखल झाले. तर गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय अजय. करण हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. टार्गेट सेट करण्यात आलंय. 12 चेंडू आणि 23 धाव संख्येचा पाहूया. पहिला गोलंदाज आपल्याला करण पाहायला मिळतोय. अंतिमचा थरार दुसऱ्या सत्राला होते सुरुवात. पहिला वेगाने टाकलेला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. पंच सांगतात की ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. पहिला चेंडू स्क्वेअर अवांतरच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी एक धाव जोडली जाते. धाव संख्येचा श्री गणेश हा आपण पाहतोय. प्रशांत आणि शुभम नाईक कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये येऊन खरं तर मोहोपाडा या संघाने दबदबा निर्माण केलाय आपण पाहिलं. आणि आज अंतिम सामन्यामध्ये मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग लेग सीमा लाईन आता क्लिअर केली जाते. चेंडू चाललाय सीमार रेषा पलीकडे. हा येतोय दर्जेदार चौकार. एका बाजूला आपण पाहतोय शुभम नाईक ऑन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतो. तो स्ट्राईक एंड वरती आपण प्रशांत याला पाहतोय. अगदी विस्फोटक बॅटिंग खरं तर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते या दुसऱ्या सत्रामध्ये. अंतिम सामना. अजून एक दर्जेदार क्रिकेटचा फटका. बॅटचा स्वीट व्हॉइस
मधुर आवाज आणि त्याने मात्र सांगून दिलंय की हा चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे. प्रशांतच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार विस्फोटक षटकार. थँक्यू डीजे. स्वर्गीय आकाश स्मृती मोहोपाडा संघ आपण पाहिला या स्पर्धेमध्ये आपल्याला तिसऱ्या रात्रीमध्ये खरं तर सहभागी झाला होता आणि तिसरी रात्र संपूर्णपणे गाजवून ठेवली होती त्या एकाच खेळाडूने आणि ते नाव होतं शुभम नाईक. अजूनही स्ट्राईक एंड वरती आला नाही आहे, परंतु प्रशांतने या सामन्याची खरं तर हवा काढण्याचं काम केलं. बघा, एक चेंडू शोधण्यासाठी जवळपास अर्धा डझन लोक तिथे गेलेत, कारण या सामन्याची पॉवर सगळ्यांना माहीत आहे. शेवटचा हा सामना संजय गौर कामत वदब चषक 2024 मधला हा अंतिम सामना, अंतिम सरार. या चमचमत्या ट्रॉफीवरती कोणता संघ आपलं नाव कोरणार त्यासाठी ही लढत चालू आहे. अजून एक देखला फटका, ज्या वेगाने चेंडू आला त्याच वेगाने चेंडूला पाठवून दिले सीमा रेषा पलीकडे. प्रशांतचा हा अजून एक दर्जेदार विस्फोटक चौकार. करणला आपण पाहतोय, अगदी आतापर्यंत जर पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारची कामगिरी करणची पाहायला मिळाली, परंतु ज्या वेगाने चेंडू आले त्या वेगाने चेंडूला मात्र सीमारेषा पलीकडे अगदी सहजरित्या पाठवले जातात. अजून एक देखला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र बॅटची बॉटम हे शॉट, एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू कोणतीच चुकी करत नाही. फ्लाइंग स्लिप मध्ये पकडली जाते ही जेल आणि 15 या धावसंख्येवरती पहिला गडी बाद होतोय तो मोहोपाडा या संघाचा. थँक्यू डीजे. आता कॅप्टन मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या रात्रीतला कॅप्टन आपल्याला आता मैदानात पाहायला मिळतोय, अजय. डावखुरे आता चाललेला नवीन बॅट्समन अजय आपण पाहतोय. सन्मान दिला होता पहिल्या चेंडूमध्ये. पॉइंट मध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती त्या ठिकाणी सहजरित्या 2 धावा खरं तर आपल्याला पाहायला मिळाल्या आणि या 2 सुंदर रनिंग बिटवीन विकेट्स आपल्याला खरं तर या दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 धावा या चेंडूवरती आपण पाहतोय. जिंकण्यासाठी आता गरज आहे ती 6 चेंडू आणि 3 या धावसंख्येची.
थँक्यू डेजे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो एक प्रहार खरं तर हल्ले चढवले गेले मोहोपाडा या संघाच्या या बॅटरच्या माध्यमातून. खरं तर सामन्याची पूर्ण हवा प्रेशर रिलीज करण्याचं काम केलंय. आता आपण पाहतोय जो तिसऱ्या रात्रीमध्ये चमकला होता शुभम नाईकचं वादळ खरं तर मैदानामध्ये आलं होतं, तो आज आपल्याला पाहायला मिळेल या दुसऱ्या षटकामध्ये. गरज आहे 6 चेंडू आणि 3 या धावसंख्येची. अजून एक देखना फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट मधून आलेला हा मधुर आवाज. टायमिंग खूप चांगल्या प्रकारचं जुळतंय. एक धाव पूर्ण, दुसरी धावसंख्येचा प्रयत्न आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय शुभम नाईक बॅक टू पवेलियन. डीजे थँक्यू. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय विनायक. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 या धावसंख्येची गरज आहे. अंतिम सामना, काही चेंडू फक्त औपचारिकता बाकी आहे. जवळपास विजयाच्या उंबरठ्यावरती जाऊन पोहोचलाय टीम मोहोपाडा, परंतु लोभेची वाडी हा संघ तितक्या ताकदीचा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय चुकी करतोय. आल्या आल्या चेंडूला भिरकावून दिलं सीमार रेषा पलीकडे आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरतोय या ठिकाणी स्वर्गीय आकाश स्मृती मोहोपाडा संघ.